नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. पालकमंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. स्वागतासाठी प्रशासकीय अधिकारी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांची उपस्थिती. नंदुरबार जिल्ह्यातील पहिल्यांदा आलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक तसेच शासकीय विश्रामगृह इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची विशेष भेट घेतली होती. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असल्यानं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पद देण्यात आलं असता नंदुरबार जिल्ह्यात आगमन होता. स्वागतासाठी प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर तसेच विकास कामांवर आढावा बैठक घेण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गटातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे विविध विकास योजनांवर चर्चा केली. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील डॉक्टर मिताली शेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, आमदार राजेश पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, आमदार शिरीष नाईक आदी आढावा बैठकीस उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच शासकीय विश्रामगृह पालकमंत्री यांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, प्रतिभा शिंदे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते भरतभाऊ गावित, नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव, तळोदा नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, नवापूर नगर परिषद उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, महिला जिल्हाध्यक्षा सीमा सोनगिरे, मालती बळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, युवा उद्योजक धनंजय गावी, योगेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निमित्त 30 तारखेला येणार आहे आणि 30 तारखेला दिवसभर जिल्हाधिकारी बैठक, विविध बैठका आपण घेणार आहोत. आता ही भेट जी आहे फक्त जिल्ह्यामध्ये मी दुसऱ्या देशांत आलेला आहे. विजय कुमार गावित ज्याला राज्यमंत्री होते माझ्या, आणि आता पालकमंत्री झाल्यानंतर भेट द्यावी, सगळ्या अधिकाऱ्यांच्या थोड्या ओळखी करून घ्याव्या आणि जिल्ह्याचा सगळा थोडासा इतिहास, भूगोल सगळा समजून घ्यावा या अपेक्षेने मी आलो होतो. माझा धावता दौरा आहे. तुम्ही 30 तारखेला सकाळी 30 तारखेला दिवसभर राहून काम करून एकतर काय नाव करून जाईल आणि मला वाटते जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने, विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आता वाटतोय मी जवळजवळ 22 वर्ष मंत्रिमंडळामध्ये अनेक जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. त्यामध्ये कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव, रत्नागिरी असे अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. वाशिम, परंतु वाशिमला थोडस कोल्हापूरहून लांब होतं आणि महिन्याला किंवा कुठलीही घटना घडली की पालकमंत्री यावं अशी तिथल्या जनतेची अपेक्षा असते आणि मग तितक्या लांब येणं एक शक्य होत नाही. म्हणून वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री पण त्याला आमचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार त्यांना म्हटलं होतं की बाबा त्यापर्यंत दुसरं द्या, त्याप्रमाणे त्यांनी दत्तामा बलिदान दिलं आणि कोकाड साहेब इथं पालकमंत्री होते. दुर्दैवानं घटना घडली आपल्याला माहिती आहे. त्यानंतर जिल्हा हा रिकामा राहून राष्ट्रवादीकडे हा पालकमंत्र्यासाठी जिल्हा असल्यामुळे कोणीतरी मंत्री येणं आणि प्रत्येक पालकमंत्री असल्याशिवाय जिल्ह्याच्या विकासाची कामं जी असतील, विशेषतः जिल्हा नियोजन मंडळ असेल किंवा संपूर्ण विविध विभागाची एक पालकमंत्री जबाबदारी असते ती पूर्ण करण्याचं कर्तव्य असतं. म्हणून आपल्याला ही जबाबदारी स्वीकारावी लागली. मी महिन्याला एकदा येण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. माझ्या या कार्यकाळामध्ये आदिवासी बहुल आपला जिल्हा आहे. अनेक आपल्या विकासाच्या अनेक मी आता आढावा घेत असताना माझ्या लक्षामध्ये आलं की आकांक्षित जिल्हा ज्याला असल्यामुळे तिथं फार मोठी लक्ष दिण्याची आवश्यकता आहे. दर उत्पन्न लोकांचं कमी आहे. आदिवासी असल्यामुळे विशेषतः प्रतिकूल परिस्थितीचे लोक राहत आहेत आणि त्यांच्या समस्या सोडून आणि त्याचा पर कॅपिटल इन्कम त्याचा वाढेल आणि जिल्हा नियोजनाचा जो पैसा आहे तो नेमका त्या विकासासाठी खर्च कसा होईल आणि विकासाची कामं दर्जेदार कसं होईल आणि एजंटगिरी हे त्याच्यात समोर नष्ट करून
पारदर्शी काम कसं होईल, दर्जेदार काम कसं होईल हे निश्चित पाहिजे. तर मला ते माझ्या कार्यकाळात कसली तक्रार येणार नाही अशा प्रकारे काम मी निश्चितपणाने करेल, मला विश्वास व्यक्त करतो. आणि पहिल्यांदाच आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने दर्शन झाल्याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो, स्वागत करतो. फक्त जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आपल्याला भेटावं आणि आपल्या या जिल्ह्याबद्दलच्या आपल्या ज्या काही भावना आहेत, काय करणार आहोत याची माहिती द्यावी, यासाठी मी तुम्हाला बोलावलं होतं. काही प्रश्न विचारायचे. सर, एकंदरीत नंदुरबार जिल्हा पुढला नंदुरबार जिल्ह्याची पालकमंत्रीची जबाबदारी नको होती अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या. काय आता मी म्हणायचं वाशिम जिल्हाही लांब, परंतु आता ओकाडे साहेबांच्या निर्णय झाल्यामुळे ही जागा पालकमंत्री राष्ट्रवादीची लग होते. शेवटी आपल्या उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी आणि प्रदेशांनी मला सांगितलं की बाबा आता आपल्याला जावं लागेल. जरी लांब जरी असला तरी मग सांगितल्याप्रमाणे दिनाला एकदा तरी का असं मी येईल आणि आपले विकासाची काम मार्ग लावण्याचा प्रयत्न केला. सर, नारी विधायक मंजूर होतोय की आता कसं पाहता येतात? आता नारी शक्ती वंदन हे जे बिल आणलं त्याचे चांगलं आहे, पण ते सगळं विरोधी पक्षांनी सुद्धा डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर या कायद्याला विरोध करू नये एवढी चालू माझी विनंती. भविष्यात सुमित्राताईचे मुख्यमंत्री बनतील आणि त्यांच्या माणसाला असं वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री. आता कृपया त्याच्यावर बरंच वाद झालेला आहे ना, आमच्या भांडण लावला, आमच्या भावना ज्या झालं आम्हाला पाहिजे. असं चर्चा होती की कोकण जवळपास 300 कोटी रुपये चिल्लर होती. डिप्युटीची मिटिंग त्या आली. सर, आपण वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आहात. प्रचंड समस्या आहेत. लोकांच्या तक्रारी अशा की डॉक्टरच राहत नाही, फक्त नावापुरतं पेमेंट काढले जातात. अनेक रुग्णांच्या तशा तक्रारी पण आहेत. 30 तारखेला मी त्या हॉस्पिटलला भेट द्यायला जाणार आहे. नवीन बांधकाम आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिथल्या ज्या तक्रारी ते ऐकून घ्या. नवीन बांधकामाच्या बाबतीत सर काय म्हणजे नेमका भूमिका काय राहणार? कारण की नवीन बांधकामामध्ये अनेक अनागोंदी झाल्याचा प्रकार निदर्शनास आलेले आहे. वैद्यकीय खात्याचे तिथले जे प्रमुख आहेत त्यांच्यावर निदर्शनास आणून तेही काही त्यावर उत्तर देत नाही. मी त्या तुम्हाला बोलूया काय अनागोंदी त्यावर मला सांगा चौकशी करू. आउटसोर्सिंगने जी भरती होते सिव्हिल हॉस्पिटल ती दलालांमार्फत होते, पैसे खाऊन होते असा स्पष्ट आरोप या बैठकीत आपले आरोप वैद्यकीय खात्याचे विभागाचे मंत्री म्हणून करतो. आपण जिल्हाधिकारी मॅडमच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून तिचा अहवाल 30 एप्रिल पर्यंत कारण सांगतो डीनने आज आपण येणार आहात म्हणून डीनने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. कोणी पैसे मागत असेल नोकरीसाठी तर ते या नंबरवर तक्रार करा. पैसे तर तोच घेतो. आता पहिल्यांदा मी माहिती घेतो कोण कोण भरलेले आहे आणि कशी भरलेली आहे. मला तेच म्हणायचं मी आहे. तेवढं घेईन आणि जर तसं असेल तर आपण त्याला कमी करू. सर, मोठ्या प्रमाणात आता आपल्याला माहिती आहे की निवडणूक झालेली आहे. निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड मताने निवडून आलेलो आहे. आता निवडणुका 3 वर्ष. आता त्यांची मित्रपक्षांची काँग्रेस आहे कर्नाटकावर, त्यांनी 5 गॅरंटी चालू केल्या. 5 लाडकी बहिणीलाही पैसे देतात, एसटीलाही पैसे देतात मोफत 100%. 10 आसपास वीज माफ आहे. अनेक राज्याची असे करतायत. आता त्या लाडक्या बहिणींच्या बद्दल जेवणाला राग का हा करून माझ्याकडे प्रश्न आहे. मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीच्या लाडक्या बहिणी पुन्हा त्याला धडा शकतो. सर, विधान परिषदेमध्ये राजकारणात किती जागा 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.